नमस्कार मित्रांनो, मी धनश्रीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सँडविच आणि त्यासाठीचे लागणारी हिरवी चटणी जी आहे त्याची देखील मी तुम्हाला इथे प्रोसेस सांगणार आहे। तर सर्वप्रथम मी हिरव्या चटणीसाठी लागणारे साहित्य तुम्हाला इथे दाखवलेले आहे। त्यानंतर सँडविचसाठी लागणारे साहित्य देखील मी तुम्हाला इथे दाखवलेले आहे। आता सर्वप्रथम आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, 1 वाटी कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी पुदिन्याची पानं देखील घेतलेली आहेत। ही चटणी आपल्याला थोडी कमीच तिखट बनवायची आहे, त्यासाठी तुमच्या आवडीनुसार तुम्ही 3 ते 4 मिरच्या यामध्ये ॲड करू शकता। त्यानंतर आता यामध्ये मी 5 ते 6 कढीपत्त्याची पानं देखील ॲड केलेली आहेत। 3 ते 4 लसणाच्या कळ्या देखील यामध्ये मी ॲड केलेल्या आहेत। त्यानंतर काही आल्याचे तुकडे, थोडासा चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि त्यानंतर यावर मी लिंबू पिळून घेणार आहे। आता इथे मी ब्रेडच्या काही तुकड्यांचा उपयोग केलेला आहे, कारण की काही वेळेला असं होतं की पुदिना आणि कोथिंबीर हे एकत्र आणि वेगळं आणि पाणी वेगळं असं त्या पुदिनाच्या चटणीचं टेक्स्चर होतं। तर त्या चटणीला प्रॉपर बॉन्डिंग येण्यासाठी त्यामध्ये मी ब्रेड ॲड केलेला आहे आणि काही बर्फाचे तुकडे ॲड केलेले आहेत, कारण की त्याचा रंग हा चेंज होऊ नये म्हणून आपण येथे बर्फाचा उपयोग केलेला आहे। तर सर्वप्रथम आपल्याला एक ब्रेड घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला बटर लावून घ्यायचे आहे। तर इथे मी घरगुती बनवलेले लोणी जे आहे त्याचा उपयोग केलेला आहे। तर सर्वप्रथम मी लोणी लावून घेतलेला आहे आणि नंतर त्यावर पुदिन्याची चटणी स्प्रेड करून घेत आहे। पुदिन्याची चटणी व्यवस्थित स्प्रेड करून झाल्यानंतर आता आपण यावर सर्व भाज्या स्प्रेड करून घेणार आहोत। तर सर्वप्रथम मी इथे कांदा ठेवून घेतलेला आहे। त्यानंतर बारीक टोमॅटोचे स्लाइसेस जे मी केलेले आहेत ते यावर ॲड केलेले आहेत। आता यानंतर मी इथे बारीक किसून घेतलेली शिमला मिरची देखील ॲड केलेली आहे। मग काकडीचे स्लाइसेस ॲड केलेले आहेत। त्यानंतर यावर मी गाजर देखील ॲड केलेला आहे। गाजर हे अगदी ऑप्शनल आहे, आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये ॲड करू शकता। त्यानंतर बटाट्याचे काही पातळ स्लाइसेस करून मी 2 ते 3 मिनिटं पाण्यामध्ये उकळवून घेतलेले आहेत, ते यावर ॲड केलेले आहेत। आणि त्यानंतर बीट देखील मी यावर ॲड केलेला आहे आणि पुन्हा यावर थोडेसे कांद्याचे स्लाइसेस मी ॲड केलेले आहेत। आता आपल्याला यावर थोडीशी काळी मिरी पावडर ही पेरून घ्यायची आहे। त्यानंतर थोडासा आपल्याला यावर चाट मसाला देखील पेरून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आता आपण यावर चीजची स्लाइस सुद्धा ॲड करू शकतो, किंवा आपल्याला हव्या तशा प्रकारे आपण चीज किसून देखील आपण यावर ॲड करू शकतो। अशा प्रकारे आपल्या आवडीनुसार चीज हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। जर तुम्ही डायटिंगसाठी सँडविच बनवत असाल तर चीज नाही घातलं तरी चालतं। आता यावर मी भरपूर असं चीज किसून घेतलेलं आहे आणि पुन्हा एक दुसरा ब्रेड घेऊन त्यावर पुन्हा लोणी स्प्रेड करून घेतलेलं आहे। आणि त्यावर पुन्हा एकदा पुदिनाची चटणी देखील व्यवस्थितरित्या स्प्रेड करून घेतलेली आहे। आणि या बनवलेल्या सँडविचवर आता मी ठेवून व्यवस्थितरित्या याला
सँडविच फ्राय करून घेणार आहे. सँडविच हे फ्राय करत असताना आपल्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित बटर लावून फ्राय करून घ्यायचं आहे. आता मी बटर लावलेली बाजू ही खालच्या बाजूला ठेवून घेतलेली आहे आणि वरच्या बाजूला पुन्हा यावर मी बटर लावून घेत आहे. जर तुमचंही भांडं असं लहान पडत असेल आणि ब्रेड मोठा असेल तर तुम्ही याचे कॉर्नर्स कट करून घेऊ शकता. त्यानंतर एक जवळजवळ 3 ते 4 मिनिटं मंद आचेवर मला हे सँडविच फ्राय करण्यासाठी लागलेले आहेत. असंच थोड्या वेळाने मी ते ओपन करून पाहत आहे की ते सँडविच पुढे जाऊ नये किंवा करपू नये. तर अशा प्रकारे 3 ते 4 मिनिटं मला हे सँडविच फ्राय करण्यासाठी लागलेले आहेत. अशा प्रकारे येथे आपलं सँडविच येथे तयार झालेलं आहे. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. मी आता तुम्हाला हे सँडविच सर्व करून दाखवत आहे. तर तुम्हाला आमची ही सँडविचची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच धनश्रीज किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.